साहित्य कट्टा. संकल्पना व प्रस्तुती आर्ट माय ब्रेथ. ध्वनिमुद्रण आदित्य जांभळे. पार्श्वसंगीत व ध्वनी संयोजन सुस्मित लिमये. ध्वनिसंपादन विशेष सहाय्य प्रशांत कांबळे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क events.artmybreath@gmail.com. रसिक हो नमस्कार. मी अस्मिता पांडे आपलं स्वागत करते साहित्य कट्टा या सत्रात. आज आपण ऐकणार आहोत नाळ ही कथा. लेखिका अरुंधती मिलिंद चितळे. अभिवाचक तन्वी देसाई जांभळे. माझ्या आईशी माझी नाळ रूढार्थानं कधीच तुटली होती, पण सर्वार्थानं मात्र तिनेच ती तोडली. मी खरं तर एकुलती एक, अगदी लाडाकोडात वाढलेली, सधन म्हणावं अशा घरातून आलेली मुलगी. घरात सगळी सुबत्ता होती. छोटासाच पण स्वतंत्र बंगला होता आमचा. शिक्षणातही माझा पाढा तसा चढत्या भाजणीचाच होता. म्हणून 12वी नंतर मी जेव्हा एरोस्पेस इंजिनिअरिंगला जायचं ठरवलं तेव्हा मला आईबाबांचा पाठिंबाच मिळाला. त्यातही मी घेतलं ॲस्ट्रॉनॉटिकल इंजिनिअरिंग. त्यामुळे आमचा ग्रुपही खूप छोटा होता. जेमतेम 15-20 जण होतो आम्ही. तिथेच माझं आणि सोहमचं जमलं. एकत्र बसून डिझाईन्स करता करता आम्ही कधी एकमेकात गुंतलो ते कळलंच नाही. सोहम तसा मुळातच हुशार मुलगा, पण घरची आर्थिक स्थिती तेवढी भक्कम नसल्याने कर्ज काढून शिक्षण घेणारा. त्यामुळे अभ्यासही खूप करणारा. त्याला उत्तम मार्क मिळवून चांगली भरभक्कम नोकरी मिळवायची होती. एवढं असूनही सदा हसतमुख, सतत गमती जमती करत दुसऱ्यांना हसवत राहणारा. त्याच्या याच स्वभावाच्या तर मी प्रेमात पडले होते. डिग्री मिळाल्यावर आमचा लग्नाचा मानस आम्ही घरी सांगितला आणि आमच्या घरात ठिणगी पडली. नाना प्रकारे मला माझ्या विचारापासून परावृत्त करण्याचे आईबाबांचे प्रयत्न सुरू झाले, विशेषतः आईचे. म्हणजे सोहमच्या छोट्याशा घरात मी कशी राहू शकणार नाही, किंवा सोहम आधीच शैक्षणिक कर्ज घेऊन बसलाय, त्यातून त्याच्यावर त्याच्या आई वडिलांची जबाबदारी पण आहे. मग सुरुवातीच्या कमी पगारात मला भागवणं कसं जड जाईल वगैरे वगैरे. अगदी सोहम तसा मॅच्युअर्ड जबाबदार वाटत नाही, इथवर सारं पटवायचा प्रयत्न चालू होता. पण सोहमच्या घरच्यांचा आम्हाला पाठिंबा होता. त्यामुळे असेल कदाचित, पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो. आम्हाला लग्न रजिस्टरच करायचं होतं, कारण मोठं लग्न करण्याइतके पैसेच आमच्याकडे नव्हते. आईबाबांना मी अनेक प्रकाराने समजावण्याचा प्रयत्न करत होते. बाबांनी नाईलाजाने का होईना पण मला समजून घेतलं होतं. पण आई ती ऐकायलाच तयार नव्हती. तिचा आपला एकच ठेका, तू सोहमशी लग्न केलंस तर मी तुला मेले आणि तूही मला मेलीस. आम्ही दोघांनी आईला जरा अधिक वेळ द्यायचं ठरवलं. त्यासाठी दोघांनी वेगवेगळ्या कंपनीत नोकऱ्या पत्करल्या, जेणेकरून आमचं भेटणं कमी होईल व आईला आमच्या ठाम निर्णयाची कल्पना येईल. असे जवळजवळ 6 महिने गेले. मी घरात पूर्वीसारखीच वावरत होते, पण आता घरात पूर्वीसारखं वातावरण राहिलं नव्हतं. घरातला संवादच संपला होता. फक्त ताण तेवढा वाढत होता. कशाचाच काही उपयोग होत नाही असं लक्षात आल्यावर आम्ही लग्नाची तारीख ठरवून टाकली. लग्नाला बाबा नुसते हजर होते. त्यांनी साक्षीदार म्हणून सहीही नाही केली. पण आईने तर कमालच केली. ती लग्नाला आलीच नाही. मी माझं घर सोडून माझ्या सासरी आले. गावातच सासर, त्यामुळे अनोळखी काही नव्हतंच. नव्या संसारात आणि रोजच्या नोकरीच्या धावपळीत मी रमले. रोज सकाळी मात्र हटकून आईची आठवण यायची. मला जाग करणारी तिची ती प्रेमळ हाक आणि तो कॉफीचा सुवास. आहा, दिवस कसा मस्त सुरू होत असे. पण ते आता सारं संपलं होतं.
तरीही कधी कधी सुट्टीच्या दिवशी धावत जाऊन तिच्या कुशीत शिरायची अनिवार्य इच्छा होत असे. कितीतरी गोष्टी खरं तर तिला सांगायच्या होत्या, विचारायच्या होत्या. कित्येकदा माझे पाय तिकडे वळलेही. अशीच एकदा त्या ओळखीच्या पण आता अनोळखी झालेल्या रस्त्यावरून जाताना ती समोरून येताना दिसली. मी झपाट्याने तिच्याकडे निघाले, पण माझ्याकडे साधा कटाक्षही न टाकता ती मला टाळून निघून गेली. मग हे कितीदा तरी होऊ लागलं. मी पण मुद्दामच त्या रस्त्याने जाऊ लागले आणि ती दरवेळेस मला अनोळखी पर्क करत पुढे जात राहिली. यथावकाश आम्ही कर्ज काढून एक छोटासा फ्लॅट घेतला. नवीन घरात जंगी वास्तुशांत केली. आई बाबांना बोलवायला स्वतः सोहम गेला होता, पण ते नाही झाले. स्वतःच्या हक्काच्या घरात आल्याने सोहमचे आई बाबा मात्र अगदी खुश होते. दिवस तसे धावपळीतच पण सुखात जात होते. पुढे मला दिवस गेले. आता तर मला तिला भेटल्याशिवाय राहावेनाच. तिला खूप काही मला विचारायचं होतं, माझे लाड करून घ्यायचे होते, डोहाळे पुरवायचे होते, पण हा पणच फार मोठा अडसर बनला होता. सोहम आणि त्याची आई माझे सारे डोहाळे पुरवत होते, पण माझी कळी काही खुलत नव्हती. या अशा वेळी आईचं माझ्याबरोबर नसणं मला फार जड जात होतं. मला ती नक्कीच बघत होती, पण तिच्या मायेला काही पाझर फुटत नव्हता. असेच दिवस जात होते आणि मग तो अपरिमित सुखाचा क्षण माझ्याही आयुष्यात आला. माझ्या गोंडस गोड रियाचा जन्म झाला. मी आई झाले, पण माझी आई मला भेटायला आलीच नाही. मी पण रियात पार गुंतले. बघता बघता रिया 3 महिन्यांची झाली. माझी सुट्टी संपत आली तरी मी अजून 3 महिने रियासाठी घरी राहिले. आता रियाला क्रॅशमध्ये ठेवायला हवं होतं. आमच्या घराजवळच एक मावशी लहान मुलांचा सांभाळ करत असत. आम्ही दोघांनी रियाला तिकडे ठेवायचं ठरवलं. मावशींना जाऊन भेटलो. पहिल्या भेटीतच मावशींना रिया व रियाला मावशी आवडल्याने आमचा जीव भांड्यात पडला. सोहम सकाळी जरा उशिराने ऑफिसला जात असे व जाताना रियाला मावशींकडे सोडत असे. संध्याकाळी मात्र मी लवकर घरी परतत असे व येताना माझ्या सोनुलीला परत आणत असे. एकदा येताना मला आईला दूरवर बघितल्यासारखं वाटलं, पण मी घरी जायच्या घाईत असल्याने तिकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण आता ती वरचेवर दिसू लागली होती. तिच्या डोळ्यात चक्क ओळखीचे भाव दिसू लागले होते. ओठांवर हसू उमटू लागलं होतं. मी कधीच ताणलं नव्हतं, पण आता सोहम म्हणत होता तसं सोडून देण्याची वेळ आली होती. एके दिवशी मीच तिला थेट जाऊन भिडले. रिया, बघितलं का कोण भेटलाय ते आपल्याला? आजी आहे रियाची. रियाने फक्त तिच्याकडे पाहिलं व नजर फिरवली. आईचे डोळे पाणावल्याचं माझ्या नजरेतून काही सुटलं नाही. काहीही संवाद न होताच आमची भेट संपली. मग आई रोजच त्या वेळेला आम्हाला भेटू लागली. कधी नुसतंच हसत असे, तर कधी माझ्याकडे एखाद दुसऱ्या वाक्यात रियाविषयी चौकशी करत असे. आणि त्या दिवशी आईने हात पुढे करताच रिया पटकन तिच्याकडे गेली. मला खूप बरं वाटलं. मी घरी येताच सोहमला ही आनंदाची बातमी सांगितली. त्यालाही फार आनंद झाला. हळूहळू रियाची आणि आजीची गट्टी जमली. रियाच्या बोबड्या बोलात आई आता पार रमली होती. रियाला ती क्रॅशमधून लवकर घरी पण नेत होती. ऑफिसात काम जास्त असलं की मला रियाला तिच्याकडून आणायला जमत नसे. मग हळूहळू सोहम रियाला आणायला आईकडे जाऊ लागला. तिची छोटी मोठी कामही करू लागला. तीही हक्कानं त्याला बोलवू लागली. सोहम विषयीचं तिचं मत आता पूर्ण बदललं होतं. तो तिचा लाडका जावई झाला होता. त्याचं कौतुक करताना तिला शब्द अपुरे पडत होते. रिया तर काय, दुधावरची साय म्हणे. आणि मग कधीच काही घडलं नव्हतं. इतकं सगळं सुरळीत चालू झालं. मी मात्र अस्वस्थ होते. वरवर मैफिल जमल्यासारखी दिसली तरी कुठेतरी सूर कमी पडत होते.
रिया तिच्या आजीच्या मायेत अगदी खुश होती. सोहम त्याच्या स्वभावानुसार मागचं सगळं विसरून आई बाबांच्यात रमला होता. मला मात्र असंख्य प्रश्न पडले होते. आज जे आईचं प्रेम ओसंडून वाहत होतं ते आधी कुठं गेलं होतं? जो आज तिचा लाडका जावई होता त्याच्याशीच ना लग्न करायचा हट्ट मी धरला होता, तेव्हा कुठे होतं तिचं प्रेम? की माझ्यावरच तिचा विश्वास नव्हता? जबाबदार नसलेला सोहम अचानक जबाबदार मॅच्युअर्ड कसा झाला? आजही आई बाबांच्या बंगल्यापेक्षा छोट्या घरातच मी राहत होते. त्यांच्या इतकी सुबत्ताही अजून माझ्याकडे नव्हती. तरी आईला हे सगळं कसं चालत होतं? दुधावरची साय रिया अगदी मान्यच, पण मूळ दुधाचं काय? आज माझंही ती प्रेमानेच करते, कळतंय ते मला. पण तिच्या आधीच्या वागण्याचा काही संदर्भच लागत नाही. तिला हे सगळे प्रश्न विचारून मला चांगली जमलेली घडी विस्कटवायची नाही. तिच्याविषयीचं प्रेम माझ्या मनात अजूनही आहेच, पण थोडा दुरावाही आता निर्माण झालाय. मला हे कधीच समजलं नाही की रियाने अशी काय जादू केली की आईच्या मायेला पुन्हा पाझर फुटला. माझ्या लग्नाच्या एका निर्णयाने माझं पूर्ण अस्तित्वच विसरणाऱ्या माझ्या आईपासून मी तुटतच चालले होते. आई होण्याचं सुख मी अनुभवलं होतंच. तोच आनंद मीही माझ्या जन्माने आईला दिलाच होता ना. आजीच्या रूपातला तिचा पुनर्जन्मही माझ्या अस्तित्वामुळेच तर जन्माला आला होता. प्रश्न आणि असंख्य प्रश्न. माझ्या प्रश्नांना काही उत्तरं नव्हतीच. आईला माझे हे सगळे प्रश्न माझ्या डोळ्यात दिसत असतील का? आणि असतील तर तिला त्याची उत्तरं मला द्यावीशी वाटतात का? का तिला ती ठाऊकच नाहीत? माझी परीराणी गती, असं मला ती लहान असताना म्हणायची. खरंच एखाद्या परीसारखंच सुखी आयुष्य जगत होते मी आज. पण त्या परीला जसा 7 पराच्या गादीखालचा एखादा वाटाणा टोचावा ना, तसं झालं होतं माझं. माझ्यात आणि आईमध्ये जे नाळेचं अतूट नातं होतं, ती नाळ आता पार सुकली होती. वाळलेला तो नाळेचा तुकडा मला मायेच्या या अनेक आवरणाखालून टोचतच होता. त्या कोरड्या आणि कडक नाळेभोवती आता रेशमाच्या लडी गुंडाळल्या गेल्या होत्या. वरून कितीही सुंदर दिसत असल्या तरी नाळ आत कडक टोचरीच उरली होती. नाळेतून मला जीवनरस देणारी माझी आई माझ्यासाठी संपली असली तरी आजीची कहाणी मात्र साठा उत्तरी सफळ संपूर्ण झाली होती.